मित्रांनो, 1990 पूर्वीचा काळ, 1990 पूर्वीचा काळ अतिशय खूप सुखी समृद्ध असा हा खरंच काळ होता. म्हणजे बघा ना तुम्ही, दळणवळणाची साधनं त्यावेळी नव्हतीच. दळणवळणाची साधनं त्यावेळी नव्हतीच, मर्यादित. आता टेलिफोन, हा टेलिफोन सुद्धा गावातील एका अशा श्रीमंताच्या, म्हणजे आर्थिक संपन्न असणाऱ्या गावातील माणसाच्या घरी असायचा टेलिफोन. आणि त्यापूर्वीचा जो काळ होता तो खरंच एक अतिशय असा अ, रस्ते, ज्याला आपण म्हणतो रस्ते, हा जो रस्ता हा पार्ट होता. तर त्यावेळी एवढे रस्ते नव्हते, रिअली सांगतो. म्हणजे ठराविक प्रत्येक गावामध्ये जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या, ठराविकच गाड्या होत्या. म्हणजे तुम्हाला रिअली सांगतो, आमच्या तर गावामध्ये एक सकाळची गाडी सुटायची, सकाळी पूर्णपणे एक 6 वाजता गाडी सुटायची. आणि ते म्हणजे सर्व शाळेची मुलं ती जाणारे हायस्कूलमध्ये असायची आणि त्यांच्यासाठी ती गाडी असायची. आणि त्यानंतर एक ठराविक गाडी, एक शेवटची गाडी असायची, एक 5ची गाडी असे. म्हणजे मुलांची शाळा सुटल्याच्या नंतर त्या एस टीनं सर्व मुलं यायची. म्हणजे असा तो प्रवास होता. आणि अतिशय त्यावेळी मुलं आपल्या गावातून 5-5 किलोमीटर, म्हणजे 12-12 किलोमीटर मुलं शाळेत पायी जायची. अशा सुविधा त्यावेळी आजच्यासारख्या नव्हत्या. म्हणजे मग त्यावेळी सर्वजण शेती करणारी लोक होती. सर्व सर्व गावामध्ये ही शेती करणारी लोक होती. आणि खरंच त्यावेळी सुविधा नव्हत्या, परंतु लोक सुखी, समाधानी, आनंदी होते. म्हणजे बघा ना तुम्ही, आता त्यावेळेचा जो पिरियड होता, म्हणजे आता सर्व मुलांना शाळेच्या सुट्ट्या पडल्यात की सर्व मुलं ही आपापल्या गावी जायची किंवा आपल्या नातेवाईकांकडे. मग कुणी आत्याच्या घरी, कुणी मामाच्या घरी, आणि कुणी मग अशा आपल्या नातेवाईकांकडे जायचे, कुणी मावशीच्या घरी जायचे. आणि अशा पद्धतीनं तो जो प्रवास होता आणि तो जो काळ होता, तो अतिशय खूप असा खरंच आनंदी होता. म्हणजे कसं आहे बघा, सर्वांनी तुम्ही अनुभवला असेल त्यावेळीची जी साधनं होती. म्हणजे एक एस टी ही ठराविक असायची, पायी चालत हा प्रवास असायचा. आणि त्यामुळं शॉर्टकट नाही पूर्णपणे. सर्व त्या वाटा अशा आपण जा प्रत्येकाच्या ठरलेल्या असायच्या आणि ठराविक सगळ्या लोकांना माहिती असायच्या. आणि त्यामुळे लोक ना अतिशय एवढी प्रेमळ होती. म्हणजे एका गावामध्ये एखादा म्हणजे लग्नकार्य असेल, तर ते लग्नकार्यासाठी आतासारखी साधनं नव्हती मित्रांनो. आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आम्ही सर्वजण, म्हणजे 90 पूर्वीचा जो काळ होता तो चालत जायचा. 6-6, 12-12 किलोमीटर जाऊन चालत लोक पूर्णपणे. नवरा नवरी सुद्धा टबराक 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 टबराक, डुडुम डुडुम ताशे असायचे. आता सारखे डीजे हे बँजो, म्हणजे आता बँजो वाजवतात किंवा तो डीजे आहे ना, नव्हता. या गोष्टी नव्हत्या तेव्हा. आता टबराक 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 डुडुम डुडुम टिमकी एक असायचे, ढोल असायचे. आणि म्हणजे माझा हे बघा, खरंच म्हणजे ते समृद्ध होतं. खरंच रिअली समृद्ध होतं. त्या वाद्यानं, ते ग्रामीण वाद्य होते, त्या वाद्यानं कोणालाही तकलीफ नसायची किंवा कोणालाही त्रास व्हायचा नाही. हा तुम्ही जर डीजे लावला तर हार्ट असणाऱ्या माणसाला अटॅक येतो, माणसं पोचतात. म्हणजे नैसर्गिक वाद्य, आणि हे नैसर्गिकच वाद्य वाजलं पाहिजे. आता त्यावेळेचा साऊंड म्हणजे कसा करणे असायचा. आता आमच्या गावामध्ये ठरलेले आमचे करणे असायचे. आमच्या प्रोग्रामला आमच्या गावातले ठरलेले आमच्या बारकू दादा, म्हणजे पाडळकर आहे, प्रशांत पाडळकर त्यांचं नाव. त्यांचं, आणि लिंगायत, म्हणजे बिचारे आज धोंडू काका आमचे नाही आहेत त्यांच्या. आणि खरंच त्यांच्या कार्याला आणि त्यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. खरंच एक प्रेमळ असं व्यक्तिमत्व होते आदरणीय धोंडू काका. त्याच्यानंतर त्यांचे जे भाऊ होते दिनकर काका होते, बिचारे आज या जगामध्ये नाही आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहतो. परंतु ही जी लोक सगळी होती त्यावेळेची ही प्रेमळ होती. आणि खरंच म्हणजे धोंडू काकांचा एक लाऊड स्पीकर असायचा. आणि त्यानंतर आपले प्रशांत पाडळकर म्हणजे बारकू दादा. आणि खरंच त्यावेळी जे कार्यक्रम जे व्हायचे किंवा म्हणजे साऊंड असायचे, करणे असायचे, करणे
आणि ते करणे एकदा लावले ना घराच्या या बाजूला, की आज कुठे प्रोग्राम आहे, त्यावेळी आजच्यासारख्या ह्या टीव्ही किंवा ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्याच, म्हणजे साधनच नव्हती त्यावेळी पूर्णपणे. आणि कालांतराने मग त्याच्यानंतर टेप, त्याच्यानंतर रेडिओ, रेडिओच्या नंतर टेप रेकॉर्डच्या नंतर आज आपण सगळा जो हा प्रवास पाहतोय तो मित्रांनो. आणि खरंच म्हणजे त्यावेळी सुट्टी पडल्याच्या नंतर रिअली सांगतो तुम्हाला, म्हणजे हा असा सुट्टी संपवणं, पुढे आपापल्या नातेवाईकांकडे जायचं. आणि त्यावेळेचा जी लोकं होती ती समृद्ध होती असं मी म्हणेन. कारण प्रत्येकाच्या घरी शेती असायची. धान्याला कोणालाही कमी नसायची. धान्य हे प्रत्येकाच्या घरी असायचं. म्हणजे येणारा पाहुणा हा जेवल्याशिवाय हा जायचाच नाही किंवा त्याला सोडायचीच नाहीत लोकं. म्हणजे एवढा जिव्हाळा होता. म्हणजे शेजारच्या घरामध्ये जरी तो आला ना, तरी तो आमच्या घरी म्हणजे तो जेवल्याशिवाय जायचाच नाही. एवढा जिव्हाळा होता, आपुलकी होती, प्रेम होतं. परंतु आज आपण जे सगळं बघतोय, आज या मोबाईलच्या माध्यमातून आज मी तुमच्याशी बोलतो, तुम्ही माझ्याशी बोलतोय. म्हणजे आजचाही काळ बघा कसा आहे. आज आपण 2025 मध्ये आपण बोलतोय, परंतु आज जरी आपण हे बोलतोय, पण पूर्वीचा काळ कसा चिठ्ठ्या होत्या. मुंबईमध्ये पत्र होती, अंतर्देशीय होते, म्हणजे कार्ड होतं, पोस्ट कार्ड होतं. याच्यातून आपली माहिती आपण घेत होतो किंवा त्यावेळची जी लोकं घेत होतो. परंतु आणि त्यावेळी जो जिव्हाळा होता, म्हणजे मुंबईवरून एखादा माणूस गावी गेला ना, तर त्याला सोडायला लोकं पुन्हा किती म्हणजे अश्रू ढाळायचे. किती तो प्रवास होता. हा अतिशय खूप बिकट होता आणि अतिशय कणखर होता. आणि त्यामुळं दळणवळणाची एवढी साधनं नसायची. एकदा गावी गेला की तो जवळ-जवळ 1-2 महिन्याने तो पुन्हा मुंबईत माणूस यायचा किंवा 4 महिन्याने यायचा किंवा मुंबईत आला की तो 2-2 वर्ष जायचा. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य कसं असायचं की तेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती. पण लोकं सुखा-समाधानाने आणि प्रेमळ होती, माया होती. परंतु आज आज अशा पद्धतीनं झालंय की आज मोबाईलवरती आपण बोलतोय. म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर आपण आज बघा, आज आपण मोबाईल थ्रू मोबाईल पाहू शकतो, व्हिडिओ कॉलिंगने आपण पाहू शकतो. परंतु आज माहिती आपल्याला कशी कळते, तो माणूस व्यवस्थित ठीक असेल तर हा तो ऑनलाईन आहे, तर तो खरंच बरा आहे. तो ऑनलाईन आहे म्हणजे तो ठीक आहे. पण तो ऑनलाईन नसेल ना, तर लोकांना शंका येते. "अरे यार, आज पण ऑनलाईन नाहीये, उद्या पण नाहीये, परवा पण नाहीये. झाले 8 दिवस झाले म्हणजे काहीतरी आहे." 8 दिवसानंतर मग माणूस फोन करतो. हां, हॅलो केला तर केला हो, नाहीतर मग ते काय राहूनच गेलं. कारण प्रत्येक जण सटासट असे सगळे व्हिडिओ पुढे हे आपण हे करतो म्हणजे पास करतो. आजची दुनिया म्हणजे जग जवळ आलंय. मोबाईलच्यामुळे जग जवळ आलंय. परंतु माणूस आपल्या याच्यातून आत्मीयतेनं माणूस तो असा खूप दूर गेलाय. आता रिअली सांगतो हे फॅक्ट आहे. बघा तुम्ही अनुभव. मी मी तुम्हाला रिअली सांगतो हे. म्हणजे या ज्या जीवनमानामध्ये तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की लोकं हो आपण सर्वजण त्यावेळेचा जो पिरियड होता, माणसं होती, ती शेती होती, शेतकरी आपण होतो आणि प्रत्येकाच्या घरी 2 बैलाच्या जोडी तरी असायच्या. आता आमच्या घरी आम्ही सुद्धा शेतकरी आहोत, प्रचंड शेतकरी. आता शेतीचं मला माहिती आहे. माझे काका होते, आमचे भावंड आम्ही सगळेजण होतो. आम्ही खूप मोठे शेतकरी, माझी आई, वडील किंवा काका किंवा आम्ही सगळेजण होतो. आता प्रत्येकाच्या घरामध्ये शेती होती. मग आत्तासारखी शेती आणि ती माणसं अशी मजुरी किंवा देऊन असं नसायचं. म्हणजे तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुमच्याकडे जाऊ, अशी असायची. म्हणजे एकमेकांकडे आपण जाऊन एकमेकाची शेती करायची. प्रत्येकाच्या घरामध्ये धान्य असायचं आणि माणूस समृद्ध होता. माणूस समृद्ध होता. शेती ही समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणून आपण म्हणतो, "इडापिडा टळो बळीचा राज्य येऊ." इडापिडा टळो बळीचा बळी म्हणजे समृद्ध, बळी म्हणजे समृद्धता. आणि म्हणून मित्रांनो, शेती नसेल किंवा हा निसर्ग नसेल, तर आपण हा या शहरामध्ये राहून आपल्याला सर्व जे आपण बघा, शहरामध्ये कुठे आपण काही पिकवतो, शेती पिकते का? शहरामध्ये आपण दूध निर्माण करतो का? काहीच नाही. हा शेतीशिवाय किंवा या सगळ्या शेतकरी बांधवाशिवाय ही शहरामधली जी लोकं आहेत यांना अन्न, धान्य ह्या सगळ्या गोष्टी शेतकरीच राजा पुरवतो. आणि त्या शेतीवर अवलंबून सगळे सिस्टम आणि त्याच्यामुळे शेती जगली पाहिजे, निसर्ग जगला पाहिजे. आणि म्हणून आज जी जंगलतोड होते, आज हे थांबली पाहिजे. ही जंगलतोड होते ती थांबली पाहिजे आणि अतिशय भयंकर असं या पृथ्वीला अतिशय संकटामध्ये आहे. म्हणजे बघा, एक प्लास्टिक प्रदूषण, पाणी प्रदूषण. आपण जे पाणी पितोय, आपण बिसलरी म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी याच्यातून आपण जे जे काय पितोय, जे काय खातोय, ते खरंच आपण जे खातोय ते हे खरंच म्हणजे शुद्ध आहे का? हा प्रत्येकाने जरूर विचार करावा. आणि म्हणूनच मला या ठिकाणी म्हणजे बोलावंसं वाटतंय, की सांगण्याचं तात्पर्य हे आहे, की आपण नैसर्गिक जीवन आणि हे नैसर्गिक जे आहे ते जपलं पाहिजे.
नॅचरल हे जपलं पाहिजे आणि ते जपण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हे माझ्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून ही पृथ्वी आहे, या पृथ्वीचं रक्षण झालं पाहिजे. कारण ही पृथ्वी रिअली सांगतो, म्हणजे जगाला आज आपण सगळे म्हटलं तर जगाच्या प्रत्येक राष्ट्रांकडे आज अणुबॉम्ब आहे आणि त्या अणुबॉम्ब काय होतो आणि त्याची परिस्थिती काय होते किंवा तो टाकल्यानंतर त्याची प्रतिक्रिया रिॲक्ट काय होते पूर्णपणे, ते अमेरिकेनं जपानच्या अमेरिका जपान ज्यावेळी ते युद्ध झालं त्यावेळी ते नागासिका आणि हिरोशिमा या 2 शहरांवरती टाकला त्याने अणुबॉम्ब. अक्षरशः आजही तिथली भीषण मित्रांनो परिस्थिती आहे. आपण सर्वांनी अभ्यास करावा आणि तुम्ही अभ्यास करताच आहेत. माझ्याकडे जे मला थोडंफार जे कळलं ते मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून मित्रांनो, आज या जगाला युद्ध नकोय. आज या जगाला युद्ध परवडणारं अजिबातच नाही. ह्या जगाला बुद्ध हवाय, शांतीचं प्रतीक. शांती हवी ह्या जगाला. लक्षात ठेवा. आपण माणूस आहोत. आपण माणूस आहोत आणि माणसाने ही पृथ्वी शांततेच्या मार्गानेच आपण जर तिच्याकडं पाहणं आणि पाहिलं पाहिजे. कारण जर आपण विध्वंस पाहिला तर ही पृथ्वी ह्या सर्व ब्रह्मांडा किंवा ह्या सगळ्या सिस्टीममध्ये हा पृथ्वी असाच ग्रह आहे की ह्या पृथ्वीवरती ऑक्सिजन आहे आणि पाणी आहे. बाकीच्या कुठल्याही ग्रहांवरती तिथे पाणी किंवा ऑक्सिजन हे बिलकुल नाही मित्रांनो. आणि खरंच ह्या पृथ्वीचं रक्षण आपण केलं पाहिजे. आपण आपण ज्या ज्या काही पृथ्वीला हानिकारक ज्या गोष्टी असतील ते जास्तीत जास्त आपण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त आपण आपले उद्योगधंदे हे शेती किंवा शेतीला पूरक असे आपल्याला पाहिजे. शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत. आपण स्वतःला प्रत्येकानं जर आपण ठरवलंच पाहिजे की आपण शेतकरी आणि आपल्याला शेती आणि संवर्धनासाठी आपण इथे नियोजनबद्ध कार्यक्रम आपण झाले पाहिजे. त्याच्यातून प्रबोधन झालं पाहिजे. त्याच्यातून शेतकऱ्यांसाठी आज आपण जे पाहतो, आज जे चित्र पाहतो ते म्हणजे आज जे अतिशय महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या ज्या देशामध्ये जे पावसानं जे थैमान घालून ज्या शेतकऱ्यांची म्हणजे शेती बेचिराख झालेली आहे, म्हणजे ओला दुष्काळ झालेला आहे. अतिशय भयानक अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्या परिस्थितीला निर्माण होण्याला कारण काय आहे? तर निसर्गाचा समतोल बिघडला आणि हा निसर्गाचा समतोल बिघडवू नये आणि त्याच्यासाठी प्रत्येक राज्यानं म्हणा, प्रत्येक या देशातील किंवा या पृथ्वीवरच्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी, मला कोणाला दोष द्यायचा नाही, परंतु राज्यकर्त्यांनो, बाबांनो, की इथे तुम्ही आपण सर्व भूमिका घेताना ही शेतकरी जगला पाहिजे आणि खरोखरच ही व्यवस्था त्या पद्धतीनं आपण जपली पाहिजे. तरच ही पृथ्वी जगेल. तरच ही पृथ्वीचं आयुष्य वाढेल आणि हे आयुष्य वाढण्यासाठी झाडं जगवूया, झाडं वाढवूया आणि नैसर्गिक पाणी, नैसर्गिक पाण्याचे स्रोत त्याचं जतन करूया आणि ज्या ठिकाणी सिमेंटची जंगलं वाढणार नाहीत याची आपण दखल घेणं हे खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं होतं की त्यावेळेचा जो पिरियड होता किंवा त्यावेळेचे जे जीवनमान होतं 1990 पूर्वीचं हे खूप समाधानी होतं. खरंच अतिशय आनंदाचं होतं आणि खरंच एकमेकांबद्दल जिव्हाळा होता. एकत्र घरामध्ये एक टी व्ही असायचा, एकत्र सर्वजण येऊन आपण पाहत असायचं. आता तुम्हाला मी रिअली सांगतो, नवरात्र उत्सव आला की आमच्या भगवती मंदिरामध्ये, आमच्या गावामध्ये भगवतीच्या मंदिरामध्ये एकत्र आम्ही व्हिडिओ आणायचो, एकत्र सगळंजण गाव बघायला. म्हणजे तो एक आनंद होता. म्हणजे त्यावेळेचा जो पिरियड होता ना, ती एकता होती. खरंच एकता होती आणि ही अशीच एकता असणं खूप गरजेचं आहे. आता साधनं वाढली, मोबाईल आलं, या सगळ्या गोष्टी तरीसुद्धा या मोबाईलपासून किंवा याच्यापासून आपण सर्वजण एकत्रच येऊ. खरंच माझ्या गावामध्ये अतिशय खूप चांगले म्हणजे उपक्रम राबवलेले आहेत आणि ते मला अभिमान आहे. खरंच आज 40-42 वर्ष माझ्या गावामध्ये, नाखरे गावामध्ये अतिशय जिज्ञासा युवक संघटना, त्या संघटनेच्या माध्यमातून आज जवळ-जवळ